सूचना. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती इतिहासावर आधारित आहे. ती विविध संदर्भ ग्रंथ आणि अभ्यासपूर्ण स्रोतांवर आधारित आहे. हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक उद्देशाने तयार करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा ऐतिहासिक घटनेबाबत अपमान करण्याचा कोणताही उद्देश नाही. परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तके आणि अधिकृत संदर्भ नक्की अभ्यासावेत. नमस्कार मित्रांनो, आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील ब्रिटिश प्रशासन अधिक मजबूत करणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल चर्चा करणार आहोत. हो, हा टप्पा म्हणजे लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या सुधारणा. UPSC आणि MPSC दोन्ही परीक्षांसाठी हा विषय फारच महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम लॉर्ड कॉर्नवॉलिस कोण होता? लॉर्ड कॉर्नवॉलिस हा इसवी सन 1786 ते 1793 या काळात भारताचा गव्हर्नर जनरल होता. त्याने ब्रिटिश प्रशासन अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न केला. UPSC आणि MPSC साठी कॉर्नवॉलिस का इतका महत्त्वाचा मानला जातो? कारण त्याने प्रशासन, महसूल व्यवस्था, न्याय व्यवस्था आणि पोलीस व्यवस्था या सर्व क्षेत्रात मोठ्या सुधारणा केल्या. कॉर्नवॉलिस कोड म्हणजे नेमकं काय? कॉर्नवॉलिस कोड म्हणजे प्रशासन चालवण्यासाठी तयार करण्यात आलेला नियमांचा एक सविस्तर संच. या कोडचा मुख्य उद्देश काय होता? भ्रष्टाचार कमी करणे, शिस्त निर्माण करणे आणि ब्रिटिश सत्तेला स्थैर्य देणे. नागरी सेवांमध्ये कॉर्नवॉलिसने कोणत्या सुधारणा केल्या? त्याने अधिकाऱ्यांचे वेतन वाढवले, कारण उच्च वेतन दिल्यास भ्रष्टाचार कमी होईल असा त्याचा समज होता. भारतीयांना प्रशासनात स्थान मिळाले का? नाही, हा मुद्दा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. उच्च प्रशासकीय पदे फक्त युरोपियनांसाठी राखीव होती. भारतीयांना सत्तेबाहेर ठेवण्यात आले. पोलीस व्यवस्थेत काय बदल झाले? आधुनिक पोलीस व्यवस्थेची सुरुवात कॉर्नवॉलिसने केली. जिल्हा पातळीवर पोलीस ठाण्यांची स्थापना झाली. दरोगा पद्धत लागू करण्यात आली. न्याय व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाची सुधारणा कोणती? न्यायपालिका आणि कार्यपालिका वेगळी करण्यात आली. यामुळे न्यायदान अधिक औपचारिक आणि संस्थात्मक झाले. ही व्यवस्था भारतीयांसाठी फायदेशीर ठरली का? पूर्णपणे नाही. न्याय प्रक्रिया महागडी आणि गुंतागुंतीची होती. सामान्य भारतीयांसाठी ती अवघड ठरली. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पर्मनंट सेटलमेंट म्हणजे काय? इसवी सन 1793 मध्ये जमिनीचा महसूल कायमस्वरूपी निश्चित करण्यात आला. याला पर्मनंट सेटलमेंट म्हणतात. महसूल कोण भरणार होता? जमीनदार, म्हणजेच जमीनदारांना जमिनीचे मालक मानले गेले. या व्यवस्थेचा फायदा कोणाला झाला? ब्रिटिश सरकारला निश्चित महसूल मिळाला. जमीनदार वर्ग मजबूत झाला. आणि नुकसान? भारतीय शेतकऱ्यांचे. हा मुद्दा UPSC मेन्ससाठी फार महत्त्वाचा आहे. कॉर्नवॉलिस सुधारणा पूर्णपणे यशस्वी होत्या का? प्रशासनाच्या दृष्टीने होत्या, पण भारतीय समाजाच्या दृष्टीने नाहीत. म्हणूनच इतिहासकार म्हणतात, कॉर्नवॉलिस लेड द फाउंडेशन ऑफ अ रिजिड युरोपियन डॉमिनेटेड ॲडमिनिस्ट्रेशन इन इंडिया. क्विक रिव्हिजन. लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 ते 1793. कॉर्नवॉलिस कोड. सिव्हिल, पोलीस, ज्युडिशियल रिफॉर्म्स. पर्मनंट सेटलमेंट 1793. जर हे मुद्दे लक्षात ठेवले तर UPSC आणि MPSC मध्ये हा टॉपिक नक्कीच सोपा जाईल. धन्यवाद. धन्यवाद.